नमस्कार मैत्रिणींनो. तुमचं घर अस्ताव्यस्त आहे, पण खरं कारण धूळ, वस्तू किंवा वेळ नाही. खरं कारण तुमच्या मनात चाललेलं आहे. हो, तुम्ही ऐकलत ते बरोबर आहे. घर हे फक्त चार भिंती नाही, ते तुमच्या मनाचा आरसा आहे. आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या कदाचित ऐकायला कठीण जातील, पण जर तुम्ही त्या स्वीकारल्या, तर तुमचं घरच नाही, तुमचं आयुष्यही हळूहळू बदलू लागेल. पहिलं कारण, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आळशी नाही, तुम्ही ओव्हरवेल्म्ड आहात. म्हणजे तुम्ही स्वतःला सतत सांगता, की मी खूप आळशी आहे किंवा माझ्याकडून काही होत नाही. पण खरं काय असतं माहिती? तुम्ही आळशी नाही, तुमचं मन थकलेलं आहे. इतक्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. घर, जबाबदाऱ्या, नातेसंबंध, सगळ्यांच्या अपेक्षा आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता. जेव्हा मन थकतं, तेव्हा हात काम करायला तयार नसतात आणि म्हणून घर अस्ताव्यस्त राहतं. दुसरं कारण ज्याच्यामुळे घर अस्ताव्यस्त होतं आपलं, ते म्हणजे तुम्ही वस्तू नाही सोडत. कारण आठवण सोडायला भीती वाटते. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, की तुमच्याकडे अशा बऱ्याच वस्तू असतात, की ज्या तुम्ही वापरत नसतात आणि तरी तुम्ही फेकतही नाही. का? कारण त्या वस्तूंमध्ये आठवणी असतात. जसं की ही साडी त्या दिवशी घातली होती. ही वस्तू कोणीतरी दिलेली आहे. आपण वस्तू नाही जपत, आपण भावना जपतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा. ज्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात, त्या ठेवणं खरंच योग्य आहे का? तिसरं कारण म्हणजे तुम्ही नंतर करेन असं म्हणता आणि त्याच्यामुळे ते काम कधीच होत नाही. आज नाही उद्या करू किंवा थोड्या वेळाने मी साफसफाई करेल किंवा साफ करेल एखादी वस्तू. हे आपण रोज स्वतःला सांगत असतो. पण तो उद्या कधीच येत नाही आणि वस्तू वाढत जातात आणि त्यामुळे मनावरचा भारही वाढतो. एक छोटी गोष्ट लक्षात घ्या. नंतर म्हणजे कधीच नाही. म्हणून आत्ताच ती गोष्ट करायला घ्या. चौथा पॉइंट म्हणजे आपलं घर नाही तर आपली सिस्टम चुकीची असते. बऱ्याचदा आपण मोटिवेशन शोधत राहतो. पण खरं काय आहे माहिती आहे का? आपल्याला मोटिवेशन नाही सिस्टीम पाहिजे असते. कारण जर प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असेल तर साफसफाईला वेळ लागत नाही. आणि जर प्रत्येक गोष्ट ही कुठेही असेल, प्रत्येक वस्तू ही कुठेही पडलेली असेल तिची जागा सोडून, तर घर हे कायम अस्ताव्यस्तच दिसणार. पाचवा पॉइंट म्हणजे आपण प्राधान्य स्वतःला देत नाही. आपण सगळ्यांची काळजी घेतो. घर, मुलं, कुटुंब, पण स्वतःसाठी मात्र शून्य. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देत नाही, तेव्हा आपलं वातावरण, आपल्या भोवतीचं एन्व्हायरमेंट पण तसंच होतं. आपण जसं स्वतःला ट्रीट करतो, तसंच आपलं घर दिसतं. सहावा पॉइंट म्हणजे आपल्याला परफेक्ट व्हायचं असतं आणि म्हणून आपण कधीच सुरुवात करत नाही. आपल्यातल्या बऱ्याच जणींना ही सवय असते. प्रत्येक कामामध्ये परफेक्शन. एकदम परफेक्ट घर साफ करेन केलं तर. सगळं एकदाच नीट करेल आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण काही सुरू करत नाही. लक्षात ठेवा, परफेक्ट नाही, प्रोग्रेस महत्वाची असते. कारण एक दिवस असा येतो, की जेव्हा आपण घराकडे बघतो आणि आपल्याला वाटतं, हे मी आहे का? तो क्षण खूप महत्वाचा आहे. कारण तिथूनच बदल सुरू होतो. मग आता काय करता येईल? याच्यावर काय सोल्युशन आहे? घर अस्ताव्यस्त आहे, तर ते कसं व्यवस्थित केलं पाहिजे? आपण लहान-लहान सुरुवात करू शकतो. आपण सगळं साफ करण्याचा प्रयत्न एकदम न करता, थोडा-थोडा, छोट्या-छोट्या टप्प्या-टप्प्यामध्ये ते करू शकतो. जसं एका दिवशी फक्त एखादा टेबल, एखादा ड्रॉवर किंवा एखादा कोपरा घराचा आपण साफ करू शकतो. इतकंच करा आणि बाकीचं उद्या करता येईल. कारण कन्सिस्टन्सी ही परफेक्शनपेक्षा जास्त महत्वाची आणि जास्त पॉवरफुल असते. अजून एक, एक नियम लक्षात ठेवा. जे आपण वापरत नाही ते ठेवू नका घरात. हे केल्याने घरामध्ये पसारा होत नाही, नको त्या वस्तू साठून राहत नाही, नको त्या वस्तूंचा ढीग होत नाही. हे सोपं आहे आणि याने आयुष्य बदलू शकतं. करून पहा. आपलं घर अस्ताव्यस्त आहे, पण हे आपलं अपयश नाही. ते फक्त एक संकेत आहे, की आता काहीतरी बदलायला हवं. आज एक छोटासा निर्णय घ्या. स्वतःसाठी, तुमच्या मनासाठी, तुमच्या आयुष्यासाठी. कारण जेव्हा घर साफ होतं, तेव्हा फक्त जागा नाही, तर आपलं मन देखील हलकं होतं. मैत्रिणींनो, मला सांगा, रोज उठून ते घर साफ करायचं, रोज उठून तीच ती कामं परत करायची, रोज उठून त्याच गोष्टी परत करायच्या. तेच घर 10 वेळा झाडायचं, त्याच वस्तू 10 वेळा उचलून इकडून-तिकडे ठेवायच्या. हे सगळं करून आपण आपली एनर्जी वाया घालवतो. हे सगळं करून आपण आपल्याला थकवत असतो. आणि तसंच
घरातील बाकीची व्यक्ती आपला तितका विचार करत नाही की आईला किंवा गृहिणीला घरातल्या ही सगळी कामं करावी लागतात. मग असं आहे की जिथे आपल्या मदतीला इतर कोणीही नाही, बऱ्यापैकी काही काही घरांमध्ये मदत असते, पण जिथे सगळं एका स्त्रीलाच करावं लागतं, एकटीला करावं लागतं, अशा ठिकाणी जर आपल्या घरात काही गोष्टींसाठी सिस्टीम नसेल, तर ती गोष्ट आपल्यालाच त्रास देणारी असते. ती गोष्ट आपल्याला थकवणारी असते, शारीरिक आणि मानसिकरित्या. म्हणून घरामध्ये एक सिस्टीम तयार करा. काही नियम असू द्यात, की ज्याच्यामुळे आपलं घर हे शिस्तीमध्ये किंवा डिसिप्लिनमध्येच चाललं पाहिजे. आणि अशी सिस्टीम हवी की जिच्यामुळे आपलं काम हे सोयीचं आणि सहज झालं पाहिजे. नाहीतर रोज तो पसारा उचला, रोज ते घर आवरा, रोज तेच तेच करा. तुम्ही घरामध्ये ऑब्झर्व करा, लक्ष द्या की कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे पसारा होतोय, कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे घरामध्ये अव्यवस्था होते. त्या गोष्टी पॉइंट आउट करा आणि त्याच्यावर सोल्युशन शोधा. तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता, तर कमेंटमध्ये लिहा, मी आज सुरुवात करणार. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि अशा व्यक्तींबरोबर ज्याला हे ऐकणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर मी असेच रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते, तुमच्याशी बोलत असते. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.